माशी आला झाला झाला चोर बहु चोर झाला केला 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 बहुव्याप केला गेला 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 बापुला व्यर्थ गेला। तेव्हा माणसाने या जीवनाला प्राप्त झाल्यानंतर काहीतरी कर्तृत्व करावं। जीवन म्हटलं की त्या जीवनामध्ये काही नेतृत्व असावं, कर्तृत्व असावं, काहीतरी आपण जगाला करून दाखवावं। आपल्यासाठी कोणीही करतो पण जगासाठी आपण करावं। जगाने आपल्यासाठी काय केलं यापेक्षा आपण जगासाठी काय केलं, काय करतो याला महत्व आहे। आणि म्हणून जीवन जगत असताना आपण देखील चांगलं जगावं आणि दुसऱ्याला देखील चांगलं जगून द्यावं, हा देखील परमार्थच म्हणावा लागेल। नेहमी माणसाने आपलं जीवन परोपकारी ठेवावं, कारण उपकारी जीवन म्हणजे पुण्य प्राप्त करणं आहे, परकेला जीवन म्हणजे पाप करण्याचं जीवन आहे। माणसाच्या जीवनामध्ये पाप कर्म करू नये, पुण्यकर्म करावं, कारण पुण्यकर्म हे नेहमी सुखाला कारण होत असतं, पाप कर्म हे नेहमी दुःखाला कारण होत असतं। जीवनामध्ये पुण्यच असावं, जीवनामध्ये पाप असावं। तेव्हा ही जी व्यक्ती आहे ही शक्ती म्हटलं तरी चालेल, कारण जी व्यक्ती भगवंताच्या चरणी विलीन होते, भगवंताच्या गावी आपलं जीवन जाणं, आपलं जीवन समर्पित होणं, तिथं आपल्याला मृत्यू प्राप्त होणं, तर हा जो मृत्यू आहे हे जे मरण आहे ते मंगळमय असं मरण आहे। किंवा त्यांचा जो मृत्यू झाला, त्यांचं जे मरण झालेलं आहे हे मंगळमय असं झालेलं आहे। अर्थात त्या जीवनाला गती चांगली मिळत असते। अंतकाले क्षमामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम। अंतकालाच्या वेळेला मनुष्याला देवाचं स्मरण झालं, देवाचं नाम मुखाला आलं, तर त्याला उत्तम गती मिळते। मग भला तो पापी जरी असेल पण जाताना मृत्यू पावताना त्याच्या मुखाला जर भगवंताचं नाम आलं किंवा मनामध्ये देवाचं स्मरण झालं तर त्याला उत्तम गती मिळते, त्याचा उद्धार होतो। तो मनुष्य वैकुंठामध्ये जातो। एवढं महत्व देवाच्या स्मरणाला आहे, देवाच्या नामाला आहे। पापी असून ती उद्धरले, ज्यांचं जीवन पुण्यवान आहे आणि ज्यांच्या मुखाला नाम आलं ते कसे उद्धारणार नाही? अवश्य त्यांचा उद्धार होणार। एवढा मोठा पापी अजामेळ होता, बस ब्राह्मण जातीचा होता, पण जीवन कुदृश्य पाहून जीवन वाहत गेलं। एवढं वाहत गेलं की त्याला तोड नाही जोड नाही, की त्यांना बरेच मुलं झाले आणि म्हणून संतांच्या आग्रहाने शेवटच्या मुलाचं नाव त्यांनी नारायण असं ठेवलं। मृत्यू समय अंतकाळाच्या वेळेला यमदूत आले, त्रास होऊ लागला हा, त्याला प्रत्यक्ष यम दिसले, मोठ्याने मुलाला हाक मारू लागला, हे नारायणा हे नारायणा हे नारायणा। शेवटी भगवंताने आपले दूत पाठवले। अगोदर यमदूत होतेच, पण भगवंताने आपले दूत पाठवले आणि त्याची मुक्तता केली। दोघांचं भांडण झालं, यमदूताचं विष्णुदूतांचं। शेवटी यांची सरशी झाली। यमदूत म्हटले यांनी पापच केलंय, सगळं जीवनामध्ये पापच पाप, फक्त शेवटी नाम घेतलंय। असू द्या म्हटलंय, पाप खंडीवर असू द्या,
पण एकच नाम सर्व पापाला नष्ट करू शकतो. जसे लाखो पेंड्यांची जरी गंध असेल, गवत असेल, त्याला लाख काढायची गरज नाही, 1000 काढायची गरज नाही, एक काडी त्याला पुरी. एकच काडी सगळी गंध जाळून टाकते. तसं एकच जरी नाम असलं तर ते एकच नाम सगळं पाप जाळून टाकणार असतं. एवढं सामर्थ्य नामचिंतनामध्ये आहे. आणि त्या अजामिळाच्या निमित्ताने रामचरित मानस मध्ये विषय आलेला आहे. पापी अजामिल गजग निकाऊ, मुक्त भय हरिनाम प्रभाव. पापी अजामिल गजग निकाऊ, मुक्त भय हरिनाम प्रभाव. शेवटी तो मुक्त झाला, धरून गेला, त्याला गती चांगली मिळाली. एवढं पाप करून घेतले. म्हणून अधमातील अधम जरी असेल, पण त्याला जर देवाचं स्मरण झालं, ज्या कर नाम मरत मुखावा, अधमो मुक्त होई श्रुती गावा. ज्या कर नाम मरत मुखावा, अधमो मुक्त होई श्रुती गावा. श्रुती माता सांगते, अधमातील अधम, पाप्यातील पापी, त्याच्या मुखाला जरी नाम चिंतन आलं किंवा त्याला देवाचं स्मरण झालं, नामाचं स्मरण झालं, तर तो उद्धरून जातो. त्याला गती चांगली प्राप्त होत असते. त्याला नरकाला जावं लागत नाही. पापी लोक नरकाला जातात, पण त्याच्या मुखाला जर सहज नामचिंतन घडलं, देवाचं स्मरण झालं, तर त्याचा उद्धार होतो. आणि मग नेहमी माणसाने नामचिंतनात राहावं. व्याख्या जरी नेहमी घेत नसेल नामचिंतन, पण मनामध्ये नेहमी स्मरण असावं. स्मरण फार देवाचं महत्वाचं. देहाचं मरण आणि देवाचं स्मरण हे माणसाला नेहमी असावं, की आपल्याला मरण येणार. म्हणून आपण नेहमी स्मरण करावं. दो बात नको बोलो मत, दो बात नको बोलो मत, जो चाहे कल्याण. नारायण का मौत को, दो जय श्री भगवान. संत महात्मे सांगतात, या दोन गोष्टी लक्षात धरा. देहाला येणारं मरण आणि भगवंताचं स्मरण. मरण हे प्रत्येकालाच आहे. ज्यांना जीवनामध्ये भयंकर आयुष्य प्राप्त झालं, पण त्यांना देखील या मृत्यू लोकातून जावं लागले. ज्यांच्या आयुष्यानं भेलेखा तेही लेखा निमाले. ज्यांना प्रचंड महाप्रचंड आयुष्य प्राप्त असताना त्यांना देखील जावं लागलं. हिरण्यकश्यपाला फार मोठं आयुष्य प्राप्त होतं, तरी पण त्याचं समाधान झालं नाही. त्याला वाटलं मरणच नको, म्हणून त्याने प्रयत्न केले. ब्रह्मदेवाची प्रसन्नता प्राप्त करून घेतली आणि ब्रह्मदेवाकडे वरदान मागितलं की मला अमर करा, मला अमर करा. ब्रह्मदेव म्हटले, अरे बाबा मीच मर काय, तर तुला अमर कुठून करू? मला आयुष्य जरी फार असलं पण मला देखील जाणार. मग त्याने डोकं चालवलं की देवा असं करा, मला पृथ्वीवर मर नको, मला आकाशात नको, मला घरात नको, मला बाहेर नको, मला शास्त्रण नको, मला आचरण नको. म्हणून नखाने मारलं भगवंताने. त्याला अस्त्रही म्हणता येत नाही, शस्त्रही म्हणता येत नाही. नखाने त्याला फाडलं. मग घरातून नाही, बाहेरही नाही, उंबऱ्यावर फाडलं. दिवसही नव्हता, रात्रही नव्हती, अशा संध्येला त्याला मार. त्याचे सगळे वरदान चुकवले. कारण ब्रह्मदेव म्हटले, तू किती मार, मनात चिंतन केलं, किती मार,
पण तुला मारणारा माझा वडील समर्थ आहे, माझा बाप समर्थ आहे. किती जरी प्रयत्न केले तर मरावंच लागतं, प्रत्येकाला जावंच लागतं. येथे नाही उरवाले अवतार, हे हृदय पामर जीव किती. प्रत्येकाला मरण आहे, पण ते मरण मंगलमय कसं होईल याचा विचार करा. तर भक्ती करून जर आपण मृत्यू प्राप्त केला तर ते मंगलमय मरण आहे. परमार्थ करून, साधना करून, लोकसेवा करून, दीनदवाळाची सेवा करून, गोमातेची सेवा करून, आईवडिलांची सेवा करून जर आपल्याला मरण आलं तर ते मंगलमय मरण आहे. चिंतनातून मरण आलं तर ते मंगलमय मरण आहे. सेवा करण्यातून, परोपकार करण्यातून मरण झालं तर ते मंगलमय मरण आहे. मंगलमय मरण हे जीवाला नेहमी सद्गती देणारं मरण आहे. तेव्हा देहाचं मरण आणि भगवंताचं स्मरण या दोन गोष्टी लक्षात धरा. इतर बऱ्याच गोष्टी आहेत, पण आपला जो देह आहे किती याला जपा, किती याला याची शोभा वाढवा, काही करा, पण शेवटी हे सगळं जाणार आहे. याकरता कबीर महाराज बोलतात, नाही सतन धन की कौन बढ़ाई, खत नहीं नो में मक्ति मिलाई. अपने कातर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया. हाड जले जैसी लकड़ी की मोली, बाल जले जैसी घास की पोली. जाणार आहे जसे लाकडं आहेत, लाकडाला अग्नी लागल्यानंतर जसे ते लाकडं जळत असतात, स्मशानामध्ये मृत्यू समय अग्नी लागल्यानंतर जसे लाकडं जळत असतात त्याप्रमाणे स्मशानामध्ये त्या चितेमध्ये आपले लाकडं जळत असतात. जसे गवताला आग लागल्यानंतर जसं गवत जळतं त्याप्रमाणे त्या चितेमध्ये आपले केस जळतात. असं कबीर महाराज म्हणतात. कबीर महाराज म्हणतात, सतन धन की कौन बढ़ाई, देखत नयन में मट्टी मिलाई. अपने कातर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया. हाड जले जैसी लकड़ी की मोली, बाल जले जैसी घास की पोली. हाड जले दो लाकड़ी, हाड जले दो लाकड़ी, बाल जले दो घास. सब जग जलता देख कर भय कबीर उदास, भय कबीर उदास. असे शरीर आहे. अनेकांनी राखण्याचा प्रयत्न केला पण हे शरीर राखू शकत नाही, जातच. हे काळाचं खाती आहे, याच्यावर काळाची मात आहे. हे काळाला द्यावंच लागतं. जिथून आला तिथं याला द्यावंच लागतं. ते पृथ्वीत जाणार आहे, मातीत जाणार आहे. असं हे शरीर आहे. मग या देहाच्या बद्दल किती आपण करा, ते शेवटी कामी पडत नसतं. कामी पडता आपण विचार करून जर हा देह परमात्माच्या अंगी लावला, जरी नाशिवंत जरी असलं तसं का असेना, पण याच्याद्वारे आपण परमार्थ केला, नाम चिंतन केलं, सेवा केली, परोपकार केला तर हेच शरीर तुम्हाला ब्रह्मस्थान प्राप्त करून देणार. नाशिवंत देता ब्रह्मई राहता असं चिंतन आहे. नाशिवंत देता ब्रह्मई राहता, ऐशी ज्याची कथा पुराणात. पुराणामध्ये याचं मोठेपण गायलेलं आहे. याचं मोठेपण देवाने देखील गायलेलं आहे. आणि मग देव देखील या शरीराची इच्छा करतात. असं नास्तं पुस्तक जरी असलं पण हे चांगली प्राप्ती करून देणार आहे. मी याचं कौतुक केलेलं आहे, कौतुकही केलं आणि याची निंदाही केलेली आहे. वेकन जर करत असेल, विष्णू लावून घेत असेल, वाईट खात असेल, दुसऱ्याचं भक्तच करत असेल, हे शरीर तर मग याची निंदा आहे, याचं कौतुक. आणि हे शरीर जर चांगलंच कर्म करत असेल
परमार्थ करत असेल, दानधर्म करत असेल, तीर्थयात्रा करत असेल तर या शरीराचा तो उपयोग आहे, असा भाग आहे. तेव्हा शरीर हे जाणार आहे, पण जीवनामध्ये इतर स्मरण नको आहे. अंतकाळाच्या वेळेला स्मरण हे देवाचंच असावं, संतांचं असावं, परमार्थ मनामध्ये असावा. परमार्थ मनामध्ये असेल, नाम मनामध्ये असेल तर त्याला जर मरण आलं तर तो तरुण जातो, असं हे चिंतन आहे. तेव्हा इथं भगवान म्हणतात की अंतकाळेचे मामेव, जो कोणी अंतकाळी माझं स्मरण करतो भगवान सांगणार आहे आणि अर्जुन ऐकणार आहे. अर्जुनाच्या निमित्ताने हा विचार भगवंताने सर्वांना दिलेला आहे. याला सफल विचार म्हटलेला आहे. विचाराचे काही प्रकार आहेत, सफल विचार, दुष्फल विचार, निष्फल विचार. काही विचार दुष्फल असतात, ती जर विचार केले तर आपलं वाईटच होणार, वाईटच होणार. म्हणून वाईट विचार कधी करू नये, वाईट विचार मनामध्ये कधीच धरू नये. त्याला घालवण्याचा प्रयत्न करावा, त्यांना थांबू देऊ नये. निष्फळ विचार, गाढवाच्या अंगावर किती केस आहेत आणि कावळ्याला किती दात आहेत, हा विचारच आहे. पण कोणता? हा निष्फळ विचार आहे. हा विचार करायचा नाही, दुष्फळ विचार करायचा नाही, निष्फळ विचार करायचा नाही. करायचं झालं तर सफल विचार करावा. तर या श्लोकातून भगवान जो विचार मांडतात हा सफल विचार आहे. यामध्ये भगवान बोलणार आहे, अर्जुन ऐकणार आहे. काही असे श्लोक की त्यामध्ये भगवानच बोलले, असे बरेच श्लोक आहेत. असे भगवंताचे जवळजवळ 500 श्लोक भगवंताचे आहेत, त्याच्याही पुढे आहेत, अर्जुनाचे काही आहेत आणि संजयाचे काही आहेत. आणि एकच श्लोक फक्त धृतराष्ट्राचा आला. आरंभाला धृतराष्ट्र बोलला आणि शेवटी संजय बोला आणि गीता समाप्त झाली. एकंदर सगळे मिळून हे 700 श्लोक आहेत. 700 श्लोक आहेत. यामध्ये काही जे महत्वाचे श्लोक आहेत त्यापैकी हा एक श्लोक आहे. हा एक महत्वाचा श्लोक आहे. जीवन धन्य कसं होईल, मरण धन्य कसं होईल असा विचार सांगणारा श्लोक आहे. तर हा विचार सांगणारा भगवान कृष्ण आहे. अंतकालेचे मामेव, अंतकाला महत्वाचा काळ तो सांभाळ. तो जर चिंतनात गेला तर आपल्या जीवनाचं भलं होणार, आपल्याला पुढची गती चांगली मिळणार. अंतकाल महादुःखम तस्मात जागृती जागृती म्हणतात. अंतकाळच्या वेळी माणसाने जागृत असलं पाहिजे. विसर नको, कोण इतर गोष्टीचा विसर पडला तरी चालेल, पण अशा वेळेला भगवंताला विसरता कामा नये, नामाला विसरता कामा नये. मनामध्ये तेच असावं. पण त्यावेळेला आपल्या बुद्धीचा नाश झालेला असतो, त्यावेळेला काही आपल्याला आठवत नसतं. जे चांगलं ते आठवत नाही, जे वांगलं ते समोर आल्याशिवाय राहत नाही. पेरा तर उडून भरतो. अशा समय लोक त्या गोष्टी समोर येतात, मुली येतात, मुलं बाळ येतात, ते ग्रहण करतात आणि त्याच्यामुळे हा मोडून जातो. जे स्मरण करायचं ते स्मरण होत नाही. जे जाणकार लोक असतात ते म्हणतात नाही, नामचिंतन करा, नामचिंतन करा, कोणी रडू नका, कोणी पडू नका. तर तो का फार महत्वाचा असतो. अंतकाळ सांभाळा, त्याने सगळं सांभाळा. अंतकाळच्या वेळेला स्मरण देवाचंच असलं पाहिजे. जीवाचं नको, देवाचं करा. संसाराचं नको, परमार्थाचं करा. चिंतन असं जर चिंतन केलं तर त्या जीवाला गती चांगली प्राप्त होते. इथं भगवान सांगणार आहे मामी म्हणजे माझंच. भगवान चकार ठेवतात, माझंच करा. याचा अर्थ इतरत्र नको चिंतन. कारण खरा भगवान जगामध्ये तोच मालक, तोच चालक आहे. सर्वांचा मालक चालक तोच आहे. म्हणून तो सांगतो माझंच करा, अन्य स्मरण करू नका. माझंच सांगणारं सामान्य नाही. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव हरिंगे नसावे, पावके लहावे, वर्षावे जळे. याची सत्ता सर्वावर आहे. तो करीत तेच होईल, त्याच्या मनात जे तेच होईल, इतरांचं काही चालत नाही. देवाच्या मनात द्यावं लागतं तर सगळ्या गोष्टी होत असतात. का म्हणे आणि समर्थाचे म्हणा तर तो समर्थ आहे आणि मग त्याच्यापुढे कोण जाणार आहे. अशी सर्व सप्त ज्याच्या अंगी आहे, अंगभूत आहे, नैसर्गिक आहे.
तो सांगणार आहे. काय सांगतो? अंतकालेची मागणी. भरत स्मरण करण्यापेक्षा माझं स्मरण करा. म्हणजे देह टाकताना स्मरण मुक्त्वा कलेवरम. देह सोडताना माझं स्मरण करा. अन्याचं स्मरण नको आहे. माझंच करा. माझं स्मरण केलं तर मी त्याचा उद्धार करीन. देशानाम समुद्धारचा मृत्यू संसार झाला. भवानीने त्याला प्राप्त म्हणजे याविषयी ते चित्त. ज्याने मला चित्त दिलं, मन दिलं, जीवन दिलं, मग त्याचं मी करतो. त्याचं योगक्षण मी सर्व चालवतो अशी भगवान हमी देतात, अशी सनद देऊन देतात. तो भलत्या ठिकाणी जाणार नाही. तो धरून जाणार. त्याला गती पुढची चांगली प्राप्त होणार. आणि जरी मानव जीवनामध्ये राहिला तर त्याला घर चांगलं मिळेल, कुळ चांगलं मिळेल. चांगला सत्कुळामध्ये कुलवान शीलवान घराण्यामध्ये त्याला जन्म प्राप्त होणार. ज्याने आपलं जीवन सदाचारात ठेवलं, भक्तीत ठेवलं, परोपकारात ठेवलं, सेवा कर्म करण्यात ठेवलं. आणि म्हणून जीवन कधी इतरांच्या सेवेत असावं. आपल्याच सेवेत नाही, दुसऱ्याच्या सेवेत, चांगल्याच्या सेवेत असावं. मग त्याची पावती भगवान देतो. इतरांची जरी सेवा केली तर ते सगळं परोपकारात, परसेवेत जमा आहे. आपल्या घरचं काम कितीही केलं तर ते सेवेत जमा होत नाही, ते परोपकार जमा होत नाही. आपल्या मुलाबाळासाठी खर्च किती केला, पैसे किती खर्च केले, ती दानात ते बसत नाही. पण इतरांसाठी या गोष्टी केल्या तर ते दानात बसतो, परोपकारात बसतो, सेवेत बसतो, असा भाग आहे. आणि नंतर अशी जर सेवा जीवनामध्ये घडत असेल, इतरांच्या सेवेमध्ये, परोपकारामध्ये जीवन जात असेल तर मग त्यावरती भगवंताची संतांची कृपा होत असते. आणि नंतर मग हा भाग जीवनामध्ये येत असतो. मुखाला नाम येणं म्हणजे हा सोपा खेळ नव्हे. त्याकरता अनेकांची कृपा लागते. तेव्हा मुखामध्ये नाम येतं, मनामध्ये स्मरण होतं. तेव्हा भगवान आग्रहाने सांगत आहेत की अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. जो अंतकाली माझं स्मरण करून जो जातो तो मला प्राप्त होतो. एरवी जर मनुष्य बाजाराला गेला, पुण्याला गेला, इकडे तिकडे गेला, संध्याकाळी परत येतो. पण या श्लोकामध्ये जो जाणार आहे तो मात्र कोणा परत येणारा नाही. एकदा गेला म्हणजे गेला. कुठला गेला? स्मरण केलं तर देवाला मिळतो. आणि इतर स्मरण झालं तर मग तो कुठेही जातो, त्याचा तपास होतो. देवाकडे, देवाच्या स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी या गोष्टी जीवनामध्ये अवश्य करा. मनचिंतन, परोपकार, सेवा, ईमानदारी, सत्य व्यवहार, सत्य धर्म से करो कमाई, भोगो सुख संसार, माता पिता गुरुजन की सेवा की दे परोपकार. सत्य सांभाळा जीवनामध्ये. सगळ्या गोष्टी असल्याशिवाय ही पावती मिळत नाही. उच्चतम ही पावती आहे की मुखाला नाम येणं म्हणजे फार महत्वाची गोष्ट आहे. आणि असं जर जीवनामध्ये घडलं तर त्याला गती चांगली मिळते. पुढचा जन्म त्याला चांगल्या परीचा सुंदर असा जन्म प्राप्त होतो. इतर त्याचा उद्धारच होतो. ज्याने मुखाला नाम, त्याच्या मुखाला नाम आलं, मनामध्ये देवाचं स्मरण झालं तर तो निश्चितपणे देव स्वरूपाला, वैकुंठ धामाला तो प्राप्त होतो. वैकुंठ धाम म्हणजे ज्याच्याकडे गतीच नाही, ते लास्ट शेवटचं पद म्हणजे वैकुंठ आहे. तिथं सर्व जरी लोक आहेत ते सर्व चतुर्भुज लोक आहेत. तिथं कोणी कोणाचा द्वेष करत नाही, मत्सर करत नाही. तिथं पापाचं नावच नाही, असं वैकुंठ धाम आहे. तिथं सगळं सुखच सुख आहे. पण असं एक काम प्राप्त होण्यासाठी अनेक दिव्य करावं लागतं. मुक्ती लोकांमध्ये फार चोख राहावं लागतं, सेवेत राहावं लागतं, स्मरणात राहावं लागतं. नंतर ही पावती आहे. आणि असं केलं तर भगवान त्याला निश्चितपणे त्याचा उद्धार करतो. देशा म्हणून संधरता. सेवा केली तर उद्धार करतो, नाम चिंतन केलं तरी उद्धार करतो. हे महत्वाचं आहे.
म्हणून आपल्याला इथं राहायचं नाही, आपल्याला देवाकडेच जायचं आहे. पण देवाकडे जाण्यासाठी या गोष्टी लागतात, दैवी गुण लागतात, दैवी गुणाचा आचार लागतो. आचार विचार उपचार ह्या गोष्टी जीवनामध्ये सांभाळायच्या असतात. ज्याचा जीवनामध्ये आचार चांगला, ज्याच्या जीवनामध्ये विचार चांगला, ज्याच्या जीवनामध्ये विचार चांगला, या गोष्टी महत्त्वाच्या असतात. म्हणून आचार बिघडला तर काय होतं, उपचार बिघडला तर काय होतं, विचार बिघडला तर काय होतं, हे सर्वांच्या ठाणे निश्चितपणे असेल असं मी समजतो. रावणाचा आचार बिघडला होता म्हणून काय झालं जगाला माहीत आहे. दुर्योधनाचा विचार बिघडला होता म्हणून काय झालं जगाला माहीत आहे. शिशुपालाचा उच्चार बिघडला होता म्हणून काय झालं हे जगाला माहीत आहे. या गोष्टी सांभाळा. 3 गोष्टी महत्त्वाच्या, आचार विचार आणि उच्चार. 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या ज्याने सांभाळल्या त्याला सगळं काही प्राप्त झालं असा भाग आहे. तर या सगळ्या गोष्टी याच्या अंतर्गत आहेत. तेव्हा मृत्यूच्या निमित्ताने भगवान हा विचार अर्जुनाचा निमित्त करून जगाला हा विचार मांडलेला आहे. अर्जुनाचा फक्त निमित्त आहे. अर्जुनाचा मोह जाण्यासाठी, अज्ञान जाण्यासाठी एवढ्या श्लोकाची गरज नव्हती. एक वाक्य ठेवलं असतं अर्जुनाचं काम झालं असतं. कारण अर्जुन काय सामान्य नव्हता, महाबुद्धिमान होता. ईश्वर भगवंताने कोणाला दाखवलं, त्याला दाखवलं का तर तो त्या तेवढ्या तयारीचा होता, तेवढी लायकी त्याची होती, तेवढी प्रतिष्ठा होती, तेवढं मोठेपण होतं, तेवढी साधना होती, तेवढं चांगलं मन होतं. चांगल्या मनाचा, चांगल्या बुद्धीचा भगवंताने त्याचं फार कौतुक केलेलं आहे. गीता ग्रंथातून अनेक ठिकाणी अर्जुनाचं कौतुक भगवंताने केलं. अशा अधिकाराचा होता म्हणून भगवंताने त्याला गीता सांगितलं. त्यालाच विश्वरूप दाखवलं. विश्वरूप एक तर आईला दाखवलं भगवान कृष्णाने, एक तर विश्वरूप अर्जुनाला दाखवलं. एवढे अधिकाराचे ते होते म्हणून दाखवलं. ईश्वर हे दृष्टीला पडणं हे सामान्यासाठी आहे. देवाचं दिव्य रूप हे भक्ताला दिसत नाही. बाह्य जगात हे दृष्टीला दिसतं. भावदृष्टी असेल, प्रेम दृष्टी असेल तर सगळ्याचं दर्शन होत असतं. ज्याच्याकडे प्रेमदृष्टी जबरदस्त आहे त्या दृष्टीला प्रत्यक्ष सगळं साकार भगवान दिसतो. आणि जग व्यापक परमात्मा दिसण्यासाठी त्याचा दिव्य दृष्टी लागते. की दिव्य दृष्टी भगवंताने अर्जुनाला दिली याचा परिणाम भगवंताचा ईश्वर अर्जुनाने पाहिलं असं आपण नेहमी ऐकत असतो. तेव्हा इतर भगवंताने हा महत्वाचा विचार अर्जुनाचा निमित्त करून सांगितलेला आहे. अर्जुना निमित्त कृत्य, अर्जुनाचा फक्त निमित्त आहे, पण हे सगळं ज्ञान पूर्ण जगाला सांगितलेलं आहे, पूर्ण जगाला सांगितलेलं आहे. तेव्हा सगळ्या ग्रंथामध्ये हा जो ग्रंथ आहे गीता ग्रंथ, आणि गीता ग्रंथाचा विस्तार म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. याच्यामध्ये सगळे विचारच विचार आहेत. तेव्हा गीता ग्रंथ हा तोलामुळाचा ग्रंथ आहे. जगात असतील ग्रंथ पण गीतेसारखा नाही, जगात असतील पंत पण प्रेमासारखा नाही, जगात असतील सज्जन पण आपल्या सद्गुरु सारखा नाही, जगात असतील वस्तू पण देवासारखी. हरि समजग कछु वस्तू नाही, हरि समजग कछु वस्तू नाही, नाही प्रेम संपंथ सद्गुरु सम सज्जन नाही, नाही गीता समग्रंथ. गीतेसारखा ग्रंथ जगात नाही. ग्रंथ आकाराने छोटा पण विचाराने सगळ्यात मोठा आहे. आकाराने छोटा आहे पण विचाराने मोठा आहे. म्हणून गीता ग्रंथासारखा ग्रंथ गीता 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 सुधीर चिंतन केलं तरी तो आपलं फळ त्या व्यक्तीला देत असतो. एवढं महत्व गीता ग्रंथामध्ये आहे. आणि नाही म्हणजे प्रेमासारखा पंथ नाही असं चिंतन आहे, सद्गुरू सारखा सज्जन नाही असं चिंतन आहे, आणि गीतेसारखा ग्रंथ नाही असं चिंतन आहे, आणि भगवंतासारखी वस्तू नाही असं चिंतन त्या दोहांमध्ये आलेलं आहे. तेव्हा गीता ग्रंथाचं चिंतन आपल्याला फार महत्वाचं आहे. या गीता ग्रंथातूनच हा श्लोक ठळक भगवंताने जगासाठी सांगितलेला आहे. आणि ते अर्जुनाचं निमित्त करून सांगितला की हे अर्जुना, अंतकाळी जो कोणी मनुष्य माझं स्मरण करून
माझं नाम घेऊन जो आपला देह ठेवतो तो कुठं जातो, तो मलाच प्राप्त होतो यामध्ये संशय नाही. म्हणून मरणे जे आहे ते आठवे तो त्याची गती देत आहे. मरणकाळी माणसाला जे आठवण होत